नमस्कार. आज आपण मालमत्ता कायद्यातल्या एका खूपच इंटरेस्टिंग संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. ही संकल्पना आहे कलम 16. आता हे नाव ऐकून थोडं किचकट वाटेल, पण सोप्या भाषेत याला डॉमिनो इफेक्ट असंही म्हणतात. तर चला, हा नेमका काय प्रकार आहे ते एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊया. कधी विचार केलाय का याबद्दल की एखादी व्यक्ती तिच्या मृत्यूनंतरही येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी आपल्या मालमत्तेचे नियम ठरवू शकते का? प्रत्येकालाच वाटतं की आपल्या मालमत्तेचा वापर आपल्याच इच्छेनुसार व्हावा, पण कायदा यावर काही बंधनं घालतो का? याच प्रश्नामध्ये आपल्या आजच्या चर्चेचं मूळ दडलंय. तर याचं उत्तर आहे हो, कायदा नक्कीच मर्यादा घालतो. आणि यामागे एक खूप साधं आणि महत्त्वाचं कारण आहे. ते म्हणजे मालमत्ता ही एकाच ठिकाणी, एकाच कुटुंबात पिढ्यानपिढ्या अडकून राहू नये. तिचा समाजात मुक्तपणे व्यवहार झाला पाहिजे, ती फिरती राहिली पाहिजे. म्हणूनच कायदा व्यक्तिगत इच्छा आणि समाजाचं हित यात एक संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो. आता हे संतुलन साधण्यासाठी कायद्याने दोन खूप महत्त्वाचे म्हणजे अगदी पायाभूत नियम बनवले आहेत. हे नियम म्हणजे मालमत्ता हस्तांतरणाच्या गाडीला योग्य रुळावर ठेवणारे दोन गार्डरेल्स आहेत असं समजा. आता गंमत बघा, हेच दोन नियम आपल्या आजच्या मुख्य विषयाचं म्हणजे कलम 16चं मूळ आहेत. पहिला नियम काय म्हणतो? तो म्हणतो की जर न जन्मलेल्या व्यक्तीला मालमत्ता द्यायची असेल तर ती पूर्णपणे, संपूर्ण हक्काने द्यावी लागेल, फक्त आयुष्यभरासाठी किंवा मर्यादित काळासाठी नाही. आणि दुसरा नियम सांगतो की मालमत्ता कायमची किंवा अनिश्चित काळासाठी अडकवून ठेवता येणार नाही. जेव्हा या दोनपैकी कुठल्याही एका नियमाचं उल्लंघन होतं तेव्हाच खरा डॉमिनो इफेक्ट सुरू होतो. आणि इथेच एंट्री होते आपल्या आजच्या चर्चेच्या हिरोची, कलम 16. याला डॉमिनो इफेक्ट का म्हणतात हे अगदी सोपं आहे. जसा एक डॉमिनो पडला की त्याच्या पुढचे सगळे डॉमिनो आपोआप पडत जातात, तसंच कायद्यात जेव्हा मालमत्ता हस्तांतरणाचा पहिला भाग अयशस्वी होतो तेव्हा त्यावर अवलंबून असलेले पुढचे सगळे व्यवहारही आपोआप अयशस्वी ठरतात. म्हणजे बघा, एखाद्या साखळीची पहिलीच कडी जर तुटलेली असेल तर मग पुढच्या साखळीला काही अर्थ उरतो का? नाही ना. बस कलम 16 नेमकं हेच काम करतं. जर पहिलाच व्यवहार कायद्याच्या दृष्टीने अवैध असेल तर त्यावर आधारित पुढच्या व्यवहाराला काहीच कायदेशीर आधार उरत नाही. हे आहेत कायद्यातले नेमके शब्द. आता यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता? तर त्यावर परिणाम साधण्याचा उद्देशाने. याचा सरळ अर्थ असा आहे की दुसरा व्यवहार हा पहिल्या व्यवहारावर अवलंबून असला पाहिजे. जर तो स्वतंत्र असता तर गोष्ट वेगळी होती, पण जर तो पहिल्या व्यवहाराच्या पूर्ण होण्यावर किंवा अयशस्वी होण्यावर अवलंबून असेल तर तोही कोसळणारच. चला, हे सगळे एका उदाहरणातून समजून घेऊया, म्हणजे चित्र अगदी स्पष्ट होईल. एका छोट्याशा गोष्टीतून पाहूया की हा डॉमिनो इफेक्ट प्रत्यक्षात कसा काम करतो. तर बघा, इथे काय झालं. नावाच्या व्यक्तीने एक योजना बनवली, पण त्यात एक मोठी कायदेशीर चूक झाली. त्याने आपल्या न जन्मलेल्या मुलाला मालमत्ता दिली, पण ती फक्त आयुष्यभरासाठी. आणि हे कलम 13च्या नियमाचं थेट उल्लंघन होतं. त्यामुळे ती पहिली भेटच अवैध ठरली. आणि मग काय लागला? कलम 16चा डॉमिनो इफेक्ट. दुसऱ्या मुलाला मालमत्ता कधी मिळणार होती? तर पहिल्या मुलाच्या मृत्यूनंतर. म्हणजेच दुसरी भेट ही पूर्णपणे पहिल्या भेटीवर अवलंबून होती. मग जेव्हा पहिलीच भेट अवैध ठरली तेव्हा तिच्यावर अवलंबून असलेली दुसरी भेटही आपोआप अवैध ठरली. म्हणजे बघा, एका छोट्याशा चुकीमुळे मुलांसाठी केलेली सगळी योजनाच बारगळली. या उदाहरणावरून कल्पना आलीच असेलच, पण प्रश्न असा पडतो की कायदा इतका कडक का आहे? या नियमाची नेमकी गरज काय आहे? या डॉमिनो नियमामागे 3 मुख्य उद्देश आहेत. पहिलं म्हणजे व्यवहारांमध्ये एक लॉजिक, एक सुसंगतता टिकवून ठेवणं. दुसरं, हे कलम 13 आणि 14 सारख्या महत्त्वाच्या नियमांना एक प्रकारे सपोर्ट देतं, त्यांना आणखी मजबूत बनवतं. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना कायद्यातून पळवाटा शोधण्यापासून रोखणं. या सगळ्यामुळे कायद्याचा जो मूळ हेतू आहे तो साध्य होतो. आणि खरं तर हेच या सगळ्या चर्चेचं सार आहे. कायदा मालमत्तेच्या हस्तांतरणाकडे वेगवेगळ्या इच्छांची मालिका म्हणून बघत नाही, तर तो ह्याकडे एका जोडलेल्या साखळीच्या रूपात पाहतो, जिथे प्रत्येक कडी दुसऱ्या कडेशी जोडलेली असते. आणि जर एक कडी कमकुवत असेल किंवा तुटलेली असेल तर संपूर्ण साखळीच धोक्यात येते. आणि मग शेवटी एक प्रश्न उरतोच की मालमत्ता कायदा हा नक्की कशासाठी आहे? वैयक्तिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी की समाजाच्या व्यापक हितासाठी? कलम 16 सारखे नियम आपल्याला यावर नक्कीच विचार करायला लावतात. यावर विचार करा. आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन कायदेशीर संकल्पनेसह.